नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. उद्या 19 मार्च गुरुवार आहे आणि या दिवशी गुढीपाडव्याचा पवित्र सण आलेला आहे, जो हिंदू नववर्षातील पहिलाच दिवस मानला जातो आणि याच दिवसापासून नव्या वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे या दिवसाला एक वेगळंच असं महत्त्व आहे. गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी आणि म्हणूनच या दिवशी प्रत्येक घरात गुढी उभारून विजय, आनंद आणि सकारात्मकतेचं स्वागत केलं जातं. असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली आणि याच दिवसापासून सत्ययुगाची सुरुवात झाली. तसेच चैत्र नवरात्रीची ही सुरुवात याच दिवशी होते आणि त्यामुळे हा दिवस अतिशय पवित्र आणि ऊर्जा देणारा मानला जातो आणि म्हणूनच गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, ज्याला खूप खास असं महत्त्व दिलं जातं. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं, सोनं चांदी घेणं किंवा कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करणं हे खूप शुभ मानलं जातं. कारण असं मानलं जातं की या दिवशी सुरू केलेल्या गोष्टींमध्ये यश मिळतं आणि त्या गोष्टी टिकून राहतात. त्यामुळे जर तुम्हाला काही नवीन खरेदी करायची असेल तर हा दिवस खूप उत्तम मानला जातो. गुढीपाडव्याचा दिवस इतका महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही सोपे पण प्रभावी असे उपायही केले जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे, जो तुम्ही उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकता. आणि या उपायामध्ये तुम्हाला उकळत्या चहामध्ये एक खास वस्तू टाकायची आहे, जी श्रद्धेने केल्यास तुमच्या घरात सकारात्मक बदल घडवण्यास मदत करू शकते. या उपायामुळे घरात लक्ष्मीची कृपा वाढते, आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते आणि घरात सुख, शांती आणि समाधान निर्माण होतं. त्यामुळे हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करणं महत्त्वाचं आहे. ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि हा उपाय कधी आणि कसा करायचा याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तसेच खाली असलेल्या हाय बटनवर सुद्धा क्लिक करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि मनापासून केला तर अतिशय परिणामकारक ठरू शकणारा हा उपाय सांगणार आहे. आणि हा उपाय तुम्हाला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे, कारण हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतात. आपल्या घरात सकाळी आणि संध्याकाळी चहा बनवला जातोच आणि त्यामुळे हा उपाय करायला काही वेगळा वेळ काढण्याची गरज नाही, कारण गुढीपाडव्याचा संपूर्ण दिवस शुभ असल्यामुळे तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कधीही हा उपाय करू शकता. आणि ज्या वेळेस तुम्ही चहा बनवाल त्यावेळेस हा छोटासा उपाय केला तरी सुद्धा तो पुरेसा आहे. अगदी दिवसातनं 2-3 वेळाला केला तरी सुद्धा चालेल. तर हा उपाय खास गुढीपाडव्याच्या दिवशीच करण्याचा आहे, कारण वर्षातनं एकदाच येणाऱ्या या दिवशी वातावरणात सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते असं मानलं जातं आणि म्हणून या दिवशी केलेल्या गोष्टींचा परिणाम सुद्धा अधिक जाणवतो. त्यामुळे या खास दिवशी श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करणं महत्त्वाचं आहे. तर वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर आपण काही चांगली सुरुवात केली तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर दिसून येतो आणि त्यामुळे घरात आनंद, समाधान आणि स्थैर्य वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा आणि साथ मिळण्यासही मदत होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की फक्त उपाय करून बसून राहिल्याने काही बदल होत नाहीत. आपण कष्ट, मेहनत आणि प्रयत्न करत राहणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे. आणि अशा वेळी हे उपाय आपल्याला सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि थोडीशी मानसिक ताकद देतात, ज्यामुळे आपल्याला पुढे जाण्यासाठी बळ मिळतं. बऱ्याच वेळेला आपण खूप मेहनत करतो पण अपेक्षित परिणाम मिळत नाहीत आणि अशी वेळ मन खट्टू होतं. पण जर आपण श्रद्धा ठेवून अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर मनाला आधार मिळतो आणि आपण पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लागतो आणि हाच बदल हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये चांगले परिणाम घेऊन येतो. म्हणूनच उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी हा छोटासा उपाय नक्की करा. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, गुढी तुम्हाला उभारून घ्यायची आहे. तर पहा, गुढी जी आहे तर ती उद्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला सकाळी 6:54 सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे. सकाळी सूर्योदयाला, अमावस्या असल्याने गुढी सूर्योदयाला उभारू नये
आणि अमावस्या संपल्यानंतर गुढी उभारायची आहे असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे आणि म्हणूनच सकाळी 7 वाजल्यानंतरच आपल्याला गुढी उभा करायची आहे। आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला सकाळी 7 नंतरच करायचा आहे, कारण 3:30 शुभ मुहूर्तावरती आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता जेव्हा तुम्ही चहा बनवणार आहे तेव्हा त्या चहामध्ये तुम्हाला 5 लवंग ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत। लवंग घेताना चांगल्या घ्यायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंग घेऊ नका। ज्याला फूल असतं अशाच 5 लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि 5 हिरव्या वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या 5 लवंग आणि 5 हिरव्या वेलची तुम्हाला या चहामध्ये टाकायच्या आहेत, कारण लवंग आणि हिरवी वेलची हे समृद्धीचं प्रतीक आहे आणि या वस्तू गुढीपाडव्याच्या दिवशी चहामध्ये टाकल्याने घरातील आजारपण आणि पैशांच्या अडचणी या दूर होतात। घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत जाते आणि यासोबतच तुम्हाला या गुढीपाडव्याच्या दिवशी उकळत्या चहामध्ये थोडासा सुंठ जो आहे तर तो सुद्धा टाकायचा आहे। या दिवशी चहामध्ये सुंठ टाकणं हे अतिशय शुभ मानलं जातं। ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती चहामध्ये सुंठ टाकून तयार केलेला चहा पिल्याने घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आपल्या घरामध्ये आरोग्याच्या सर्व समस्या दूर होतात आणि घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य येतं आणि लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो आणि म्हणूनच थोडीशी सुंठ पावडर तुम्हाला चहामध्ये टाकायची आहे। त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांना सुद्धा खूप मोठं आध्यात्मिक असं आणि धार्मिक असं महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला 1 ते 2 पानं ही चहामध्ये सुद्धा टाकायची आहेत। कडुलिंबाची पानं ही चहामध्ये टाकल्याने वर्षभर तुम्हाला कुठल्याही प्रकारची रोगराई, आजारपण हे होणार नाही आणि तुमचं शरीर सुद्धा हे कायम शुद्ध राहील आणि निरोगी राहील आणि तुमच्या मागचे सगळे 7.5 आजारपण हे सुद्धा निघून जाईल आणि नशिबाची साथ मिळेल आणि तुमचे सर्व कष्ट, दुःख हे दूर होतील आणि म्हणून तुम्हाला या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या आवर्जून तुम्हाला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी चहामध्ये टाकायच्या आहेत। अगोदरच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी हा उपाय तुम्ही कधीही करू शकता दिवसभरामध्ये आणि शक्य असेल तर तुमच्या घरात दिवसभरामध्ये जेवढ्या वेळेला तुम्ही चहा बनवता तेवढ्या वेळेस तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। त्याचबरोबर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारत असतो आणि त्या गुढीला कडुलिंबाची पानं आणि साखरेचा हार घातला जातो। सायंकाळी आपण जेव्हा गुढी उतरवतो तेव्हा ती गुढी उतरवल्यानंतर तुम्हाला त्या गुढीला लावलेल्या कडुलिंबाची पानं जी आहेत तर ती आवर्जून खायची आहेत। एक तरी पान तुम्हाला खायचं आहे आणि जो साखरेचा हार लावलेला आहे त्यातला सुद्धा एक तुकडा तुम्हाला सेवन करायचा आहे। घरातील प्रत्येक व्यक्तीने सेवन करायचं आहे, कारण इतर दिवशी आपण कडुलिंबाची पानं जास्त करून खात नाही, पण असं म्हणतात की कडुलिंबाची पानं पाडव्याने गोड केली तर ते अगदी बरोबर आहे आणि या दिवशी कडुलिंबाची पानं सेवन करण्याला खूप जास्त असं महत्त्व दिलं जातं। त्यामुळे सगळे रोग जे आहेत तर ते निघून जातात आणि वर्षभर आपल्याला कुठलेही आजार जे आहेत तर ते होत नाहीत असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते आपल्याला गुढीपाडव्याला उद्या आवर्जून करायचे आहेत। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।